नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर श्रीमंत सुरवसे. स्वागत आहे तुमचं पर्पल हॅट प्रेझेंट्स T12 सिरीजमध्ये. आपला आजचा विषय आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स फॉर AIML आणि IT ब्रांचसाठी. दोघांना सेम सब्जेक्ट आहे, सो दोघांची स्ट्रॅटेजी जी काय असेल ती सेम असणार आहे. मित्रांनो बघा, तुमचा जो इम्पॉर्टंट आता पार्ट आहे तो म्हणजे तुमचा पेपर पॅटर्न कसा असू शकतो. तर ह्या पेपर पॅटर्नच्या तुमच्या प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सच्या दोन पॉसिबिलिटीज आहे. एक पॉसिबिलिटी अशी आहे की तुम्हाला 10 क्वेश्चन असतील, त्याच्यातले प्रत्येकाला एकमेकांना एक क्वेश्चन ऑर असेल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3-3 बिट्स असतील आणि त्या प्रत्येक बिट्सला म्हणजे ते क्वेश्चन असं असेल ABC मध्ये पहिले 2ला 5-5 मार्क आणि Cला 4 मार्क, असं 14 मार्काचा एक क्वेश्चन असेल. 10 पैकी तुम्हाला कोणतेही 5 सॉल्व्ह करायचे, एकमेकांना तो ऑर क्वेश्चन असेल. तर दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, परत समजा 10 टोटल 10 क्वेश्चन असतील, त्याच्यातले तुम्हाला कोणतेही 5 सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2-2 बिट्स असतील. 2 बिट्स असल्यानंतर तुमचा त्यातला एक क्वेश्चन 7 मार्कासाठी असेल आणि दुसरा क्वेश्चन तुमचा 8 मार्कासाठी असेल. सो अशा वेनं तुम्हाला काय करायचं, त्याचं प्रिपरेशन करायचं. बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो सब्जेक्ट म्हणजे जो आपला कोणताही सब्जेक्ट असू दे, 1 किंवा 2 मार्काने काय होतं राहण्याचे चान्सेस असतात. मग हे 1 किंवा 2 मार्क्स आपल्याकडनं कुठं मिस होऊ नये याच्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स किंवा विशेषतः स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन पेपर तुम्ही लिहित असताना, आन्सर्स लिहित असताना सर्वात पहिले तुम्हाला जो काही गिव्हन डेटा आहे तो लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही फॉर्म्युला आहे तो तुमचा फॉर्म्युला तिथं लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स जे काय तुमचं करायचे ते कॅल्क्युलेशन तिथे करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आणि ऍटलिस्ट तुम्हाला जर काहीच जमलं नसेल तर गिव्हन डेटा आणि फॉर्म्युला याच्यावर सुद्धा तुम्हाला समजा 5 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2 मार्क्स सहज दिले जाऊ शकतात. सो तुम्ही ह्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुमचा 1 आणि 2 मार्क्स काय होणार आहे, कट होणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला युनिट वाईज प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. सो आपलं पहिलं बघा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी किंवा ह्या पॉईंटच्या शेवटी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार. तेवढे जरी केले तरी तुम्ही सहज पास आउट होऊ शकता. बघा पहिलं युनिट आहे आपलं फंडामेंटल्स ऑफ प्रोबॅबिलिटी. ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थेरम म्हणजे बायस थेरम आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना बायस थेरमच्या कंडिशन समजत नाही. जर तुम्ही कंडिशन समजून घेतल्या तर सहज क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावरचा पास म्हणजे तुम्ही त्याच्यावर आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. आता दुसरं युनिट आहे तुमचं इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन, त्याचे लिमिटेशन्स, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत किंवा त्याचे इम्पॉर्टन्स तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. सो याचं एक प्रिपरेशन करायचं आहे तुम्हाला. तिसरं युनिट आहे तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. परत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचे स्पेशल डिस्ट्रीब्युशन आहेत 3, बायनॉमियल, पॉइसन आणि नॉर्मल. तर हे 3 डिस्ट्रीब्युशन तुम्ही परफेक्ट करून ठेवले की तुम्हाला त्याच्यावरचे 2 सहज क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तिसरं युनिट आहे तुमचं रॅन्डम व्हेरिएबल्स मध्ये. याच्यामध्ये मग तुम्हाला डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल दिलेला असेल, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल दिलेला असेल. त्याच्या बेसिसवर तुम्हाला त्याची प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स फाइंड करायला सांगितले जाऊ शकतात. कधी कधी त्याचा मीन फाइंड करायला सांगितलं जातो, व्हेरियन्स फाइंड करायला सांगितलं जातो. सो हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि चौथं जे तुमचं युनिट आहे, पाचवं युनिट हे तुमचं काय आहे, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस युनिट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फिक्स क्वेश्चन त्याच्यावर तुम्हाला विचारले जातात. तो म्हणजे NP लेमाचा थेरम आहे. तुम्हाला त्याचं स्टेटमेंट आणि प्रूफ तुम्हाला विचारलं जातं. सो हे असे युनिट वाईज काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तो मी तुम्हाला सांगेल की आता 5 तुम्हाला मी असे काही क्वेश्चन्स देतो, जेणेकरून ते जर तुम्ही परफेक्ट केले तरी तुम्ही सहज मार्क्स किंवा सहज चांगल्या मार्काने काय होता, पास होता. तर सर्वात माझा फेवरेट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की स्टेट अँड प्रूव्ह NP फंडामेंटल लेमा किंवा नेमन्स पियर्सन लेमाचं त्याचं स्टेटमेंट येतं. तुम्हाला स्टेट आणि प्रूव्ह करायला विचारलं जातं 8 मार्कासाठी. तर हे तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. दुसरा आहे तुम्हाला क्वेश्चन बायस थेरमवरचा. तुम्हाला काही कंडिशनवर क्वेश्चन दिलेला असेल तर त्या कंडिशन आयडेंटिफाय करून त्याला बायस थेरमचा फॉर्म्युला पुट करून त्याला काय करायचे, प्रोबॅबिलिटी त्याची फाइंड करायची. फिक्स क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या दोघांवरचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे किंवा त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. आणि तिसरा क्वेश्चन मी तुम्हाला चौथा क्वेश्चन असा तुम्हाला फाइंड करायचा आहे की तुम्हाला आपण बघितलेलं आहे डिस्क्रीट केस आणि कंटिन्युअस केसमध्ये मीन, मीडियन आणि मोड या तिन्ही जे काय आपले सेंट्रल टेंडन्सीचे पार्ट्स आहेत ते कसे कॅल्क्युलेट करायचे हे तुम्हाला फाइंड करता येणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुमचा 5वा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजेच की मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा कधी कधी कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स अशी पण एक टर्म तुम्हाला विचारली जातं. ही सुद्धा तुम्हाला डिस्क्रीट केसमध्ये आणि कंटिन्युअस केसमध्ये दोन्ही केसेसपैकी एका केसवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाण्याचा फिक्स शॉट आहे. बघा मित्रांनो,
आपण खूप अभ्यास करून आलेलो असतो, पण आपल्या मनामध्ये गोंधळ असतो की आता आपण क्वेश्चन कसा अटेम्प्ट करणे किंवा उत्तर कसं आपण ते लिहिणं गरजेचं आहे. तर एक्झामिनरला काय एक्सपेक्टेड असतं बघा, सर्वात पहिलं सुरुवातीला तुम्हाला जे परफेक्ट क्वेश्चन तुम्हाला अभ्यास केलेल्या पैकी आलाय तोच क्वेश्चन तुम्ही सर्वात पहिले लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण बोलता बोलता म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो तुम्ही पहिले जेवढे काही क्वेश्चन तुम्ही परफेक्ट लिहिता त्याच्यावर तुमचं एक इम्प्रेशन बनत गेलेलं असेल, जेणेकरून त्या एक्झामिनरचा माइंडसेट तयार झाला असेल की मुलगा परफेक्ट आहे, त्यांनी परफेक्ट लिहिलेलं आहे. सो ते जेवढे तुमचे परफेक्ट क्वेश्चन आहेत ते तुम्ही सुरुवातीला लिहून घ्या. थोडाफार तुमचा सिक्वेन्स मागे पुढे झाला तरीही चालेल. ओके, सो अशा प्रकारे तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना आपण कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकवर आपण अगोदर थिओरिटिकल तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन मी एक्सप्लेन केलेला आहे, त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूमेरिकल क्वेश्चन मी काय केलं एक्सप्लेन केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी परत सुद्धा तुम्हाला 2-2 आणि 3-3 असे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ऍटलिस्ट तेवढे जरी क्वेश्चन्स तुम्ही त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला सहज 60 अबोव मार्क्स मिळू शकतात तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या ह्या क्वेश्चनसाठी 70 मार्कासाठी 2.5 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला असणार आहे आणि त्या 2.5 तासामध्ये तुम्हाला मॅक्झिमम न्यूमेरिकल क्वेश्चन्स काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. सो न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्हाला जे परफेक्ट न्यूमेरिकल क्वेश्चन्स येतात, जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत आहेत तेच तुम्ही सुरुवातीला सॉल्व्ह करायला घ्या. कारण एखादा क्वेश्चन जर तुमच्याकडून चुकत असेल आणि जर तुम्ही त्याला डबल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो. सो मी तुम्हाला सांगेल की जे परफेक्ट येत आहे तुम्हाला त्याचीच तुम्ही पहिली सुरुवात करा. ओके, जेणेकरून तुमचे मार्क्स काय होतील, जास्त मार्क्स मिळतील आणि ते बिनचूक असतील. बिफोर एक्झामच्या अगोदरच्या पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, सर्व सिलेबस तुम्ही जो सर्व नोट्स तुम्ही जर वाचत बसलात तर तुमचा परत गोंधळ तयार होणार तुमच्या डोक्यामध्ये की आता कोणतं कोणतं लक्षात ठेवू. सो जे तुम्ही परफेक्ट केलेले मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं एनपी लेमा असेल तो कसा लक्षात ठेवायचा, आपण एकदा आपल्या व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. तुम्ही ते आदल्या दिवशी फक्त एकदा आठवा. मी काय काय टेक्निक्स तुम्हाला सांगितले जेणेकरून तुम्ही ते कसं लक्षात राहू शकतं, तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही. सो बाकीच्या गोष्टी ज्या असतील जसे की मीन फाइंड करण्यासाठीचे फॉर्म्युलेज, सिमिलरली कोरिलेशनचे जे काही फॉर्म्युले ते फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. आता आपण नोट्समध्ये तुम्हाला फॉर कॅल्क्युलेशन पर्पजसाठी वेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत आणि आपले रेग्युलर फॉर्म्युले वेगळे. सो कॅल्क्युलेशन पर्पजचेच फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस करताना कॅल्क्युलेशन पर्पजने केलेलं असेल आणि एक्झाममध्ये दुसरा फॉर्म्युला लिहित असेल तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन चुकू शकतं. सो हे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला कोणते फॉर्म्युलेज इझी वाटतात, कोणत्या मेथड तुम्हाला इझी वाटतात ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, बरेच विद्यार्थी थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला विशेषतः कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करत असताना तुम्हाला दिलेल्या कंडिशन्स काय आहेत हे समजून नाही घेता तुम्ही जर सॉल्व्ह करायला गेलात तर तुमच्याकडून 100% क्वेश्चन चुकणार. उदाहरण मी तुम्हाला सांगेल की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण कसं यूज करतो आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये फक्त 2च पॉसिबिलिटीज असतात, बरोबर. एक आहे तुमचं सक्सेस, दुसरं आहे तुमचं फेल्युअर. जर तुम्हाला दिलेल्या कंडिशनमध्ये सक्सेस आणि फेल्युअर ह्या 2 गोष्टी जर जाणवत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करावं लागेल. पण जर तुम्हाला हे जर समजलं नसेल, ओके, जर हे सक्सेस काय आणि फेल्युअर काय जर समजलं नसेल तर तुम्हाला काय होऊ शकतं, तुमचा क्वेश्चन कम्प्लिटली तो चुकू शकतो. सो व्यवस्थित दिलेल्या कंडिशन्स तुम्हाला वाचायच्या जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेट फॉर्म्युला तिथं लिहिता येऊ शकतो आणि त्याच्यानुसार त्याच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. सो ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, हा जो काही प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स कोर्स आहे तो खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. तुम्हाला फक्त इंजिनिअरिंग पुरताच नाही तर तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा त्याचं अनुकरण केलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तो मदत करणार आहे. आता आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत जे की तुमच्या SPP एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टन्स आहेत. तेवढे जरी केले तरी तुम्ही काय होता, सहज पास होता आणि पास म्हणजे चांगल्या मार्कांनी पास होताय. आता ज्यांच्याकडे आपला कोर्स नसेल त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या टीचरनं जरी काही त्या नोट्स दिले असतील तर मी सांगितलेले क्वेश्चन आणि त्याचे आन्सर तुम्ही मॅच करून तुमचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला ह्या एक्झामसाठी माझ्याकडनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. चांगल्या मार्कांनी पास व्हा, तुमचं चांगलं आयुष्य घडवा.